नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. आज एका नवीन जी आरसह मी तुमच्यासमोर उपस्थित आहे. राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये पूर आणि अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्या संदर्भाने आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने काही जिल्ह्यांमध्ये आपली मदत जाहीर केलेली आहे. ही मदत अतिवृष्टी आणि पूर आणि चक्रीवादळ यासारख्या परिस्थिती उद्भवलेल्या काही जिल्ह्यांमध्ये ही मदत जाहीर केलेली आहे. आज महाराष्ट्र शासनाने 2 वेगवेगळे जी आर काढलेले आहेत. पहिला जी आर आहे तो धाराशिव, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी, आणि दुसरा जी आर आहे तो अमरावती विभागामधील अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी. म्हणजे महाराष्ट्र शासनाने धाराशिव, सांगली, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांना अतिवृष्टी, पूर आणि चक्रीवादळासारखी परिस्थिती उद्भवल्या कारणाने मदत जाहीर केलेली आहे. तो जी आर मी आज तुमच्यासमोर सादर करतो. हा 17 सप्टेंबर 2025चा जी आर नंबर 1 तुमच्यासमोर दाखवत आहे मी, आणि 17 सप्टेंबर 2025चा हा दुसरा जी आर मी तुमच्यासमोर दाखवत आहे. हे दोन्ही जी आर वेगवेगळे आहेत. तर शासनाचं असं म्हणणं आहे की अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांच्या निविष्ट अनुदान एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून दिला जातो. म्हणजे अतिवृष्टी आणि पूर याचं जर खूप प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल तर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तो निधी शेतकऱ्यांना दिला जातो, असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, केंद्र शासनाने काय केलेलं आहे की 12 वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती जाहीर केलेल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळू शकते. परंतु आपल्या राज्य शासनाने 30/1/2014चा एक नवीन जी आर आहे. त्यावेळेस त्यांनी ह्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे आणि समुद्राचे उत्थान आणि आकस्मिक आग ह्या जे काय स्थानिक बाधा आहेत किंवा स्थानिक नुकसान आहे, ह्या स्थानिक नुकसानीला पण आपलं महाराष्ट्र सरकार आधीमध्ये मदत देत असतं. त्या अनुषंगाने हे 2 त्यांनी वेगवेगळे जी आर काढलेले आहेत. ह्या जी आरमध्ये आणखी त्यांनी पुढे असं सांगितलेलं आहे की बाबा, सततचा पाऊस ही एक महाराष्ट्र शासनामध्ये आपत्ती आहे आणि ती महाराष्ट्र शासन घोषित करू शकतं, आणि ते विशिष्ट जिल्ह्याला, विशिष्ट तालुक्याला पण ते महाराष्ट्र शासन घोषित करू शकतो. यामध्ये पहिला जो जी आर आहे, पहिला जी आरचं म्हणणं असं आहे की राज्यात धाराशिव, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात जून 2025 व जुलै 2025 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर पाऊस यामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत आहे. म्हणजे पहिल्या जी आरमध्ये धाराशिव, सांगली आणि कोल्हापूर हे 3 जिल्हे त्यांनी कव्हर केलेले आहेत. आणि दुसरा जी आर सांगतो, राज्यात अमरावती विभागात जून 2025 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे शेती जमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित देण्यासाठी मंजूर. म्हणजे अमरावती विभागामध्ये 3 जिल्हे आहेत बघा, अकोला, बुलढाणा आणि वाशिम. अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी, आणि ह्या जिल्ह्यातील विशिष्ट शेतकऱ्यांना, सरसकट सर्व शेतकऱ्यांना नाही, ज्या शेतकऱ्यांचं खरंच नुकसान झालेलं आहे त्यास नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर केलेलं आहे. आणि पहिल्या जी आरमधील पण जे आपण जिल्हे पाहिलेले आहेत त्या सरसकट मदत जाहीर केलेली नाही, तर विशिष्ट शेतकरी बाधित झालेले आहेत. या विशिष्ट शेतकऱ्यांनाच ही मदत मिळणार आहे. ते आपण डिटेलमध्ये बघू. पहिल्या जी आरनुसार ही जी काय नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीचं, तो प्रस्ताव पाठवत असतो त्या विभागातले जे काही विभागीय आयुक्त आहेत. आता धाराशिव संदर्भात विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला जातो आणि महाराष्ट्र शासन त्यानुसार मदत जाहीर करतं. बघा, पहिला जो जी आर आहे, पहिल्या जी आरमध्ये धाराशिव, सांगली, कोल्हापूर ह्या 3 जिल्हे आहेत, आणि ह्या 3 जिल्ह्यासाठी जवळपास 88,96,000 इतका निधी देणार आहे. म्हणजे 3 जिल्ह्यासाठी, धाराशिव, सांगली आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यासाठी 88,96,000 इतका निधी महाराष्ट्र शासन देणार आहे. आणि तो कसा भेटणार आहे बघा. धाराशिव जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्ये जी काय अतिवृष्टी झालेली होती जून 2025 मध्ये, त्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या 266 आहे.
धाराशिव जिल्ह्यातल्या 266 शेतकऱ्यांना ह्या नुकसानीचे पैसे मिळणार आहेत. आणि टोटल धाराशिव जिल्ह्यासाठी निधी आहे 22 लाख रुपये. आता सांगली जिल्ह्यासाठी आपण पाहूया. सांगली जिल्ह्यामध्ये जून 2025मध्ये जे काय अतिवृष्टी आणि पाऊस झालेला आहे त्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 157. सांगली जिल्ह्यामध्ये 157 शेतकऱ्यांना हा पैसे भेटणार आहेत आणि त्याचा सांगली जिल्ह्यामध्ये 6,83,000 इतका निधी मिळणार आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जून आणि जुलै अशा दोन्ही महिन्यामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे 2 वेगवेगळ्या महिन्यांसाठी निधी दिलेला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या 4 आहे जून महिन्यामध्ये आणि ह्या 4 शेतकऱ्यांना 0.17 म्हणजे जवळपास 0.17 लाख रुपये भेटणार आहेत. म्हणजे 0.17 लाख म्हणजे 17,000च्या आसपास रक्कम भेटणार आहे ह्या 4 शेतकऱ्यांना. आता कोल्हापूर जिल्ह्यातच जुलै महिन्यामध्ये आपण पाहूया. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यामध्येच अतिवृष्टी जूनपेक्षा जास्त झाली. त्यामुळं इथं 868 शेतकरी बाधित दाखवलेला आहे आणि 868 शेतकऱ्यांना जवळपास 59.54 म्हणजे 60 लाखाच्या आसपास विमा भेटणार आहे. ही अशी धाराशिव, सांगली, कोल्हापूर आणि कोल्हापूर म्हणजेच धाराशिव, सांगली, कोल्हापूर ह्या 3 जिल्ह्यासाठी जवळपास 88,96,000 इतका विमा भेटणार आहे. आणि ह्या तिन्ही जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 1,295. म्हणजेच हा जो GR आहे तो धाराशिव, सांगली, कोल्हापूर ह्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट नसून जे काय अतिवृष्टीमुळे जे बाधित झालेले 1,295 शेतकरी आहेत त्या 1,295 शेतकऱ्यांना जवळपास 88,96,000 इतका विमा अतिवृष्टी किंवा पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान मिळणार आहे. आता आपण GR नंबर 2 बाबतीत पाहू जो की अमरावती विभागासाठी आहे. आणि अमरावती विभागामध्ये जे काय 3 जिल्हे आहेत अकोला, बुलढाणा आणि वाशिम या 3 जिल्ह्यामध्ये जे हे पैसे भेटणार आहेत यांचं असं म्हणणं आहे की अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास 1,441 शेतकरी बाधित आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये 1,441 शेतकरी बाधित आहेत आणि अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास 1,99,00,000च्या आसपास पैसे भेटणार आहेत किंवा निधी भेटणार आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. बघा मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची सर्वात जास्त आहे. ती संख्या आहे 8,397 इतकी आणि जवळपास 7,80,00,000 इतका विमा या बुलढाणा जिल्ह्याला भेटणार आहे. किती भेटणार आहे तर 8,397 शेतकऱ्यांना 7,80,00,000 आसपास विमा भेटणार आहे. आणि वाशिम जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 559. वाशिम जिल्ह्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 559 आणि त्या 559 लोकांना जवळपास 72 लाख इतका निधी भेटणार आहे. म्हणजे टोटल अकोला, बुलढाणा आणि वाशिम या 3 जिल्ह्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 10,407. अकोला, बुलढाणा आणि वाशिम या 3 जिल्ह्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 10,407 आणि ह्या सर्वांना मिळणार आहेत या 10,407 लोकांना जवळपास 10,52,55,000 इतकी रक्कम मिळणार आहे. अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यासाठी वेगळा GR काढलेला आहे आणि धाराशिव, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यासाठी वेगळा GR काढलेला आहे. हा GR मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो? जर माहिती तुम्हाला खरंच महत्त्वपूर्ण वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता. या व्हिडिओला लाईक करू शकता आणि इतरांनाही ह्या व्हिडिओची माहिती देऊ शकता. इतकं बोलून मी थांबतो. थँक्यू सो मच. धन्यवाद.